पहिले नाव सांगा. मी संजय नागराव चव्हाण, भारतीय जनता पार्टीचा प्रभाग 10चा उमेदवार, सर्वसाधारण गटामधून मी असलेला उमेदवार आहे. आज माझ्या प्रभागामध्ये मी फॉर्म भरल्यानंतर जो म्हणजे चर्चा व्हायची, व्यक्तिद्वेषांना पछाडलेली एक यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली होती. मला वाटत होतं की व्यक्तिद्वेष हा कुठेतरी कमी झाला पाहिजे. आज होईल उद्या होईल करत 15-20 दिवस पाहिले, पण त्याचं रूपांतर वरचेवर व्यक्तिद्वेषामध्ये वाढायला लागलं आणि समाजामध्ये, प्रभागामध्ये, आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये हे व्यक्तिद्वेष, सामाजिक द्वेष, विवंचनेमधून या प्रवृत्तीची जी प्रवृत्ती वाढत होती, त्यावेळेस व्यक्तिद्वेष करणाऱ्या माणसाला कुठेतरी चपराक बसली पाहिजे आणि आपल्या समतुल्य समभावाप्रमाणे असणाऱ्या उमेदवाराला मी एक सतत बुद्धीने विचार करून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आताच एक 15-20 मिनिटाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार संजय पाटील चव्हाण हे राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेत असं सोशल मीडियावर तथा प्रभागामध्ये आता चालू आहे. आणि त्यांनी आता सुद्धा मीडियाला त्यांनी मुलाखत दिली की त्यांनी समभाव समतेसाठी, वैयक्तिक द्वेषासाठी आणि गलिच्छ राजकारण चालू असल्यामुळे 15 दिवसातून काहीतरी सुरुवात होईल कमी, पण ते झालं नसल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं उमेदवार म्हणून? मी मिलिंद पवार, प्रभाग क्रमांक 9 भाजपचा उमेदवार आहे आणि आमचे मित्र संजय चव्हाण यांनी आता राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय असं मी ऐकलंय. आणि गलिच्छ राजकारण वगैरे काही नाही, त्यांचा आर्थिक व्यवहार काहीतरी झाला नाही, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी त्यांनी भाजप राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. आज या घडीला भारतीय जनता पार्टी नगर परिषद लोह्याचं आज तुमच्या उमेदवारचा प्रचार चालू असताना आज काहीच अडचण नाही. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, असं कोणी केलं म्हणून काय होत नसतं. पहिलं उमेदवार त्या उमेदवाराला त्याची खात्री नसेल, गॅरंटी नसेल, म्हणून त्याला कोणाला तरी पाठिंबा दिला असं असं काही नसतं. प्रमाणात वोटिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा मोठा भूकंप घडला. एकंदरीत तुम्ही बघता प्रभाग क्रमांक हा 9 आहे. इथे मी सर्वसामान्य घरचा मुलगा आहे. माझ्या विरोधात जे लोक आहेत ते घराणे शोधून आलेले लोक, धनदानगे लोक आहेत. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्यासोबत राहण्याचा लोकांनी निर्णय घेतलेला आहे. येत्या काळात निकालाच्या दिवशी तुम्हाला समजेलच काय होईल. नगर परिषद लोहाची जनता कुणाला कोल देईल आणि काय वाटतं मला? नगर परिषद लोहाची जनता ही नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल ही मला खात्री आहे.